आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची काया पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे आळविले साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायावी साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची देवादी देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा देवा जगत्रय देवा देवादी देवा जगत्रय देवा सेवा विनंती माझी परी केशवा विनंती माझी परी केशवा विनंती माझी माझी वागे तुझे वरणे गुणना माझी वागे तुझे वरणे गुणना तुझे वरणे गुणना तुझे वरणे गुणना ऐसे दे प्रेम गायिका ऐसे दे प्रेम गायिका ऐसे दे प्रेम गायिका शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिवा चक्र नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवनगुरु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलं सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विठ्ठल षडगुण ऐश्वर्य संपूर्ण जगताचा भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबा राय वैराग्यराय तुकोबा राय आणि आपलं सगळ्यांचा राज्य भगवान योगेश्वर भगवान दत्तात्रय आणि पंढरीश परमात्म्याच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी आज
या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं आवडलेला अभंग, ज्यांच्या बोलण्या सूर्याची प्रखरता, आकाशाची विशालता, हिमालयाची उत्तुंगता, आईची ममता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत, असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याबद्दल प्रीती व्यक्त करणारा, भगवान परमात्म्याबद्दल अनन्य भाव व्यक्त करणारा आणि भगवान परमात्म्याबद्दल आवड व्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रतिपाद्य विषयाला शब्दानं पुजणे अगोदर अल्पसा परिहार देणं योग्य वक्त्याचं कर्तव्य आहे. नयन गेल्या 6 वर्षापासून सुरू असलेला हा सुंदर असा भक्ती उत्सव आणि या सगळ्या मूर्तीची प्रतिष्ठापना, या मंदिराची रचना, या सभामंडपाची रचना झाल्यानंतर गवळी बाबा दत्त मंदिर या ठिकाणी हा सगळा सुंदर उत्सव संपन्न होतोय. आणि 6 वर्षापासून या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे दीपक वामन भवारी आणि आमचे मामा किसन मामा गेनू भवारी यांच्या नियोजनानं, तसेच आमचे विलास महाराज, आमचे भीमा महाराज, सगळीच या ठिकाणी आमचे बाळासाहेब महाराज असतील, सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे दीपक महाराज आढारी, आमचे भीमा महाराज भिगे, तसेच मयूर महाराज, वैभव महाराज, पंढरी महाराज, चौकदार आमचे बाळू महाराज भांगरे, तसेच बाळासाहेब भिगे, शंकर गोडे साहेब, संतोष सरोदे, सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे चौधरी महाराज, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या अकोले तालुक्याचं गाण वैभव आमचे 2 विद्यार्थी हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार, युवा कीर्तनकार आमचे दत्तात्रय महाराज लागी, दुसरे आमचे विद्यार्थी हरिभक्त परायण गायनाचार्य शांतारामजी महाराज कोरडे, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण बाजीराव महाराज यादव, आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सकाळांच्या पाया माझे दंड, असलेल्या मूर्ती आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आज आपण आपल्या भगवंताचा वर्धापन साजरा करतोय, वर्धापन दिन साजरा करतोय, म्हणजे वाढदिवस साजरा करतोय. ज्या दिवशी त्या भगवान परमात्म्याची या ठिकाणी आपण आपल्या या पंचकृषीमध्ये, या भूमीमध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या संसाराचा आनंद घेतो, कुटुंबाचा आनंद घेतो, शेतीमधील त्या वसुंधरेला प्रसन्न करून त्या वसुंधरेत सुंदर सुंदर पिकं त्याची लागवड करून त्यांची आपण पाठराखण करतो, त्यांची काळजी घेतो आणि काळजी घेतल्यानंतर आलेलं पीक आपल्या अन्नाची सोय व्हावी, आपल्याला वर्षभर आपल्या मुलाबाळांना मिळावं, आपल्या प्रपंचासाठी पैसा मिळावा, म्हणून या वसुंधरेची आपण सेवा करावी आणि या वसुंधरेने दिलेलं ते पीक, त्या पिकावरती आपण आपल्या कुटुंबाची गुजराण करतो, योगक्षेम करतो. आणि म्हणून त्या पंचकृषीमध्ये, त्या भूमीमध्ये असलेलं ते मंदिर, त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण साजरा करतो. आणि म्हणून सगळे जण उपस्थित असणारे या पंचक्रोशीतले सगळे जण त्या आनंदाचे अधिकारी झालेलो आहोत. जो भगवंत आपल्याला आनंद देणार आहे, कशासाठी हे सगळं करायचंय याचं इति कर्तव्य मी तुम्हाला कीर्तनातून सांगणारच आहे. आलेले सर्व गायक वादक आमचे हरिभक्त परायण
दत्तात्रय महाराज लांगी, हरिभक्त परायण शांताराम महाराज कोरडे, ही दोघही विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये इयत्ता 8वीला होते. आणि 8वीला असताना पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या सांप्रदायिक संस्काराची चुणूक दाखवली आणि आमच्या दत्तात्रय महाराज लांगी यांच्याकडून काही गवळणी अभंग म्हणून घेतले. आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी परमार्थाची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर हे दोनही विद्यार्थी आज माझ्या समोर माझ्या कीर्तनाची साथ करतायत. हे माझं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल या सुंदर आवाजाची रचना करणारे, सुंदर आवाज देणारे आमचे हरिभक्त परायण भागवतराव या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीवरून आलेले आमचे, आळंदीमध्ये ज्यांचा निवास असतो असे माऊलींच्या दरबारामध्ये नित्याने आदिवास असणारे आमचे हरिभक्त परायण नवोदित कीर्तनकार तसेच मृदुंगाचार्य असलेले मयूर महाराज आवटी या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. भगवंताचं नामस्मरण करून भगवंताला प्रसन्न करून घ्यायचंय. जो आपल्याला सुख देणार आहे, सर्व सुखाचा आगर आहे, जो आपल्याला आपल्या आयुष्यामधला आनंद देणार आहे, संसारामधला आनंद देणार आहे, कुटुंबामधला आनंद देणार आहे, शेतीमधला आनंद देणार आहे आणि वर्षभर जगण्याचा आनंद जो भगवंत आपल्याला प्रदान करणार आहे, त्या भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये भाव निर्माण करून त्या भगवंताचं नामस्मरण करून आज आपल्याला वर्धापन दिन साजरा करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल चौक भरियेला सणी, चौक भरियेला सणी, चौक भरियेला पाचारिले कुलस्वामिनी, पाचारिले कुलस्वामिनी, पाचारिले कुलस्वामिनी, पाचारिले कुलस्वामिनी. वैकुंठवासिनी, 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 वैकुंठवासिनी. धावणे झडकरी, धावणे झडकरी, धावणे झडकरी, ये धावणे झडकरी. रंग येई व विठाई, 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 रंग येई व विठाई. आणि म्हणून ज्या गावामध्ये मला नोकरी करण्याचं सामर्थ्य, बळ मिळालं, त्या गावामध्ये सेवा करताना गेली अनेक वर्ष आमचे हरिभक्त परायण आमचे बाजीराव दादा यादव असतील, आमचे भीमा महाराज असतील, रोहिदास महाराज असतील, या सगळ्या मंडळींनी, आमचे किसन मामा असतील, या सगळ्या मंडळींबरोबर परमार्थाची वाटचाल करताना या वाडीमध्ये असलेल्या प्रत्येक घरामध्ये आम्ही भजन केलं, प्रत्येक घरामध्ये नामस्मरण केलं आणि नामस्मरण करता करता ती ऊर्जा बळावत गेली, ते भगवंताचं नामस्मरण वाढत गेलं आणि या मंदिराची रचना झाली. मंदिराची रचना होणं यासाठी ही सामान्य गोष्ट नाही आहे. मंदिर किंवा देवाचं अवतरण होणं, देव प्रस्थापित होणं, देवाची प्रतिष्ठापना होणं ही सामान्य गोष्ट नाही. यासाठी पुण्याची पावती करावी लागते, पुण्य जमा करावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मा जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा. सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. भक्त चरण
घरी असेल, आपल्या घरी कोणाचं लग्न असेल, मुलाचं असेल, मुलीचं असेल, किंवा कोणताही उत्सव आपल्या गावामध्ये असेल, यात्रा असेल, त्यावेळेस आपण महिनाभरापासून तयारी करतो. आपल्या पै पाहुण्यांना सांगतो. आपल्या लेकीचं लग्न असेल तर महिनाभरापासून त्या पाहुण्यांना आमंत्रण देतो. त्या पै पाहुण्यांना कपडे लत्ते घेतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपण कपडे घेतो, बस्ता करतो. मंगल कार्य असलेल्या त्या मंडपावाल्याला सांगतो, आचार्याला सांगतो, सगळी तयारी आपण 1 महिन्यापासून करत असतो. आपल्या घरी मंगल कार्य असेल तर, हे मंगल कार्य घरी असेल तर महिन्याभरापासून आपली तयारी चाललेली असते. लहानपणापासून त्या लेकराचं पाहिलेलं स्वप्न पूर्णाहुतीकडे जाताना आपल्याला निरातिशय आनंद होत असतो. आणि मग ते मंगल कार्य जोपर्यंत संपन्न होत नाही ना, तोपर्यंत आपली प्रयत्नाची पराकाष्ठा चांगलं होण्यासाठी चाललेली असते. आपल्या घरातलं कार्य सुंदर व्हावं म्हणून आपण जशी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, आपल्या घरातलं कार्य असताना आपण आतापर्यंत जमा केलेला सगळा पैसा आपली खर्च करण्याची तयारी असते. आणि आज तर आपल्या देवाचा वाढदिवस आहे. जे देवानं मनुष्य म्हणून आपल्याला जन्माला घातलं, ज्या भगवंतानं आपल्याला आतापर्यंत एवढं सुख दिलं, विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांचा सुखाचा तो पाठीराखा झाला. त्या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या वाढदिवसाची आपण किती तयारी केली पाहिजे, किती आनंदानं ते सगळं मंगल कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून ते सगळं करताना या ठिकाणी फक्त आणि फक्त या जगामध्ये आनंद देणारा कोण असेल, तोच एक दानशूर दाता, तोच एक दानशूर दाता, असेल तर फक्त आपण सगळी माणसं गेल्या 20 वर्षापासून ज्यावेळेस मी या गावामध्ये आलो, ज्यावेळेस आपला परिचय झाला, त्यावेळेस सगळी माणसं सुंदर दिसत होती. माझा ज्यांचा परिचय होता ते आमचे किसन मामा, सुंदर काळे भोर केस होते, सुंदर खांद्यावरती पखवात घेऊन गावामध्ये आम्ही भजन करत होतो कुठेही. पण आमचे भीमा दादा लग्न सुद्धा झालं नव्हतं मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस. ती सुंदर सुंदर तरुण मुलं होती, आज वृद्ध झालेली दिसतात, आपलं वय वाढलंय. परंतु आपण पाहिलेला पंढरीश परमात्मा, आपण पाहिलेला देव, आपल्या मनातला असलेला देव तो जसाच्या तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक झाला नाही. माणसांची वय वाढतात, असलेले दात पडून जातात, काळे केस पांढरे होतात, परंतु देवाचं स्वरूप, देवाची वृत्ती, देवाचा रंग, देवाचा असलेला सचेलता, शुद्धता, सिद्धता ही सगळी समान असते. याचं कारण तो चिरकाळ टिकणार आहे, तो सगळ्यांना सुख देणार आहे. आणि ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या जगामध्ये दानशूर फक्त तोच आहे. आणि म्हणून आपण इकडं तिकडं आपल्या संसाराची दुःख सांगत फिरतो, इकडं तिकडं कुणाला तरी आपल्या संसाराची दुःख सांगतो, परंतु ज्या संसाराचं बीज दुःखमय आहे, त्या बीजमय असलेल्या दुःखमय असलेल्या संसाराची फळं सुद्धा, झाडं सुद्धा ही विषाचीच असणार आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपण सगळे संसार करणारी माणसं आहोत आणि या संसार करणाऱ्या माणसामध्ये, त्या संसारामध्ये सुख शोधता शोधता आपल्याला सुख सापडत नाही. आणि मग हे सुख, ज्या ठिकाणी सुख नाहीये त्या ठिकाणी सुख शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, नातेवाईकांमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, इतरत्र सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुख देणारा फक्त आणि फक्त या जगामध्ये देव आणि देवच आहे. पूर्णोत्तम असलेला, पुरुषोत्तम असलेला फक्त आणि फक्त तो देवच आहे. आणि म्हणून त्या देवाजवळ सुख आहे, त्याच्याकडे आपण मागत नाही, भलतीकडे मागतो. आणि आपण या परिसरामध्ये
ज्यावेळेस आपल्या मनाला दुःख होईल, आपल्या मनाला यातना होतील, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतील, त्यावेळेस कुठेतरी सुखाचा लवलेश देणारं, दुःख आपलं हरण करणारं कुठेतरी एक स्थान असावं, कुठेतरी एक स्थान असावं. आणि ते स्थान कोणतं असावं तर ते मंदिराचं असावं. कशासाठी असतात मंदिरं? कशासाठी करतात देवाच्या रचना? कशासाठी एवढी मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाते? ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करताना सामान्य गोष्ट नाही आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे काय? एखादी मूर्ती जी एखाद्या कारागिराकडून घडवली जाते. वास्तुशास्त्र जाणणारा जो आहे ना, मूर्तिकाराकडून घडवली जाते. मूर्तिकार सुंदर रचना करतो, मूर्तिकार सुंदर त्याला आकार देतो आणि तो आकार दिल्यानंतर ती मूर्ती बाजारातून आणली जाते. कित्येक दिवस ती उन्हात पडलेली असते, कित्येक दिवस ती उन्हात पडलेली असते. तुम्ही पाहता पाडाळण्यावरून येताना अनेक मूर्ती आपल्याला उन्हामध्ये दिसतात. तर ती मूर्ती अनेक दिवस उन्हात असते, परंतु आपल्या गावामध्ये वाजत गाजत आणताना, जशा तुम्ही या सगळ्या मूर्ती वाजत गाजत त्या दिवशी 6 वर्षापूर्वी आणल्या होत्या, ती मूर्ती आणताना ज्यावेळेस ती आणली जाते तिची षोडशोपचार पूजा केली जाते आणि त्याच्यामध्ये जीव टाकला जातो. मूर्ती अलंकाराने किंवा नामस्मरणाने त्याला नवसंजीवनी दिली जाते, नवसंजीवनी दिली जाते. नामस्मरणाचा जयघोष करून, अखंड नामस्मरण करून त्या मूर्तीमध्ये तेज निर्माण केलं जातं. तेज, जे तेज तुमच्या सगळ्यांचं दुःख निवारण करू शकेल, तुमच्या सगळ्यांवरती कृपा करू शकेल, अशा प्रकारचं तेज त्या मूर्तीमध्ये भरलं जातं, ओतलं जातं. त्या मूर्तीमध्ये तेज निर्माण करताना त्या मूर्तीचे 6 प्रकारचे अभिषेक करावे लागतात. जलाभिषेक करावे लागतो, साखरेमध्ये ठेवलं जातं, धान्यामध्ये ठेवलं जातं, धान्याविलास केला जातो, जलनिवास केला जातो. मला तेवढं सांगायला मला आता वेळ नाहीये, परंतु हे सगळे 6 निवास केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये तेज निर्माण केलं जातं. आणि तेज निर्माण केल्यानंतर ती सगळी मंत्रोपचार करणारी सगळी ती माणसं, त्या माणसांना पूर्वीचा आघात सांगतो, पूर्वीची पद्धत सांगतो. आता ती पद्धती आहे की नाही मला माहित नाही. अंधार केला जातो, सगळ्या त्या मंदिरामध्ये अंधार केला जातो. आणि ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे, ज्या अखंड मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे ना, त्या मूर्ती समोर त्या मूर्तीची मंत्रांनी पूजा केल्यानंतर ज्यावेळेस प्रतिष्ठापना करायची आहे, तिला स्थानापन्न करायचं आहे, त्यावेळेस त्या मूर्तीला आरसा दाखवला जातो. आरसा. आणि ज्यावेळेस आरसा दाखवला जातो आणि आरसा दाखवल्यानंतर त्या मूर्तीचं प्रतिबिंब आरशामध्ये पडल्यानंतर आरसा ज्यावेळेस फुटतो, मला काय सांगायचंय, आरसा ज्या सेकंदाला फुटतो त्याच वेळेस त्या नामस्मरण करणाऱ्या त्या ब्रह्मवृंदांनी समजून जायचं, या मूर्तीमध्ये आता सजीवता प्राप्त झाली, या मूर्तीमध्ये संजीवन स्थिती प्राप्त झाली आणि आता ती प्रतिष्ठापना करण्यासाठी पात्र झाली. आणि त्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. एवढे सगळे विधी त्या मूर्तीमध्ये जीव ओतण्यासाठी, त्या मूर्तीला पावन करण्यासाठी, त्या मूर्तीला सिद्ध करण्यासाठी हे सगळे विधी केले जातात. याचं एकमेव कारण त्या मूर्तीनं आपल्याला आनंद देण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे, हे एकमेव त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि हे सगळे विधी 6 वर्षापूर्वी आपण या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठित केले. आणि ते सगळं केल्यानंतर आज आपण आपल्या देवाचा, जो देव आपला आहे, सगळ्यात महत्वाचं आपलेपण आहे त्याच्यामध्ये. कोणत्याही गावाला गेल्यानंतर किती मोठं सुंदर मंदिर असू द्या, परंतु या ठिकाणी आलेलं आपल्या देवाचं, आपलं ग्रामदैवत आणि आपलं कुळदैवत हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण या भूमीमध्ये आपला जन्म झाला, या भूमीचं अन्न आपल्याला उदरभरणासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून या भूमीला पवित्र करण्यासाठी, या भूमीला पवित्र करण्यासाठी, तो आपलेपणा आपल्यामध्ये आणण्यासाठी आज आपल्याला काय करायचंय, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक
आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये, तेने बिना जीवा सुख नये. ओ ये रति माई के दुःखाचे जनते, ये रति माई के ये रति माई के दुःखाचे जनते, ये रति माई के म्हणून प्रत्येक माणसाला सुख जर अपेक्षित आहे, संसारामधलं सुख जर अपेक्षित आहे, ज्याला अपेक्षा आहे आपण सुखी असावं, त्यानं आपला एक एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे, एरती माई के दुःखाची जनती. इतर देवापेक्षा इतर सगळं काय ते शून्य आहे. जीवनातला प्रत्येक दिवस हा देवानं दिलेली नवीन देणगी आहे. कुरुक्षेत्राकडे घेऊन जातो. नव्याने विश्वमाऊली ज्ञानोबा बोलतात, हे ज्ञानेश्वरी लिहिण्याचं सामर्थ्य जरी मला मिळालं असेल, माझी हे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. मला हे सगळं वैभव प्राप्त झालं, हे सगळं सद्भाग्य प्राप्त झालं. बसा. आमचे गुरुवर्य ज्यांच्या बोटाला धरून आम्ही पारमार्थिक वाटचाल केली. सुरुवातीला फक्त मृदुंग वादक म्हणून गावामध्ये मी आलो होतो. नंतर ज्यांच्या बोटाला धरून पारमार्थिक वाटचाल केली असे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण, या मुळा परिसराचं वैभव हरिभक्तपरायण रामचंद्रजी महाराज गायकर, त्यांचे या परिवाराच्या वतीनं, या खुटाडवाडी गावच्या वतीनं मी सहर्ष सविनय स्वागत करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करता, हे सगळं पुण्य, हे सगळं भाग्य जर मला मिळालं असेल तर ते कोणत्या तरी पिढीनं माझ्या जीवनामध्ये पुण्य जमा केलं. पुण्य पोसेले असाधारणे, तया तुझे गुणवारणे देवणी मज उत्तीर्ण केली आजी. हे सगळं कितीतरी पिढ्यानं जमा केलेलं पुण्य, आणि म्हणून ते भाग्य आपल्याला प्राप्त झालं. हे भाग्य आपल्याला प्राप्त होण्याचं कारण फक्त त्या संतांची कृपा आहे. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ये दुनिया लुटवू माता, ये दुनिया लुटवू माता. ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ये दुनिया लुटवू माता, ये दुनिया लुटवू माता. ते भाग्य आपल्याला प्राप्त झालं, आणि संत मंडळींबरोबर या टाळांच्या गजरामध्ये हे सगळं मिळण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. ही केवळ संतांची कृपा आहे. आणि हे सगळं कशासाठी करायचं? मनुष्य म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी या नामस्मरणानं मीपणाचा अहंकार घालवण्यासाठी हे सगळं करायचं. मीपणाचा अहंकार प्रत्येकाला, मनुष्य म्हणून जन्माला येताना प्रत्येकाला मी या सृष्टीचं सृजन करणार आहे, मी या सृष्टीचं पालन राखण करणार आहे, मी या सृष्टीचं पालन पोषण करणार आहे, मी या कुटुंबाचा प्रमुख आहे, असा नावाचा, असा मी नावाचा अहंकार तयार होतो. आणि म्हणून अहंकार घालवण्यासाठी पहिल्यांदा देवाकडे जायचं असेल, देवाकडे पहिल्यांदा जर जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याबरोबर मी नावाचा अहंकार पहिल्यांदा टाकून दिला पाहिजे. देवाची कृपा संपादन करायची असेल तर सगळ्यात अगोदर प्रेममूर्ती नामदेवरायांनी सांगितलं, बाबा अहंकार निसी घन दाट, बाबा अहंकार निसी घन दाट, गुरु वचने फुटली पार, गुरु वचने फुटली पार, माता भक्ती भेटली वरवट, माता भक्ती
सगळ्यात महत्वाचं देव कळलं पाहिजे. कुरुक्षेत्रावरती एवढी सगळी माणसं जमा झाली कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांच्या युद्धामध्ये, आणि युद्धामध्ये जमा झालेली सगळी माणसं कुरुक्षेत्रावरती सकाळी सिद्ध झाली 9 वाजता पहिल्या प्रहरी. युद्ध सुरू होणार होतं. प्रचंड लाखो लोक, 39 लाख लोक जमा झाली होती. 18 लक्ष सैनिक होते, 9 लक्ष होते एका बाजूला, 18 लक्ष एका बाजूला. एवढी सगळी माणसं, 27 लाख पुरुष मंडळी सिद्ध झाली होती युद्ध करण्यासाठी. आणि युद्ध करताना सिद्ध झाल्यानंतर शंखनाद झाला. भगवान परमात्म्यानं शंख वाजवला. भगवान परमात्म्यानं शंख वाजवला. आणि शंख वाजवल्यानंतर सगळ्या मंडळींनी सगळी शांतता, चिरकाळ शांतता पसरली. एवढी सगळी कुरुक्षेत्रावरती असलेली सगळी मंडळी शांत झाली. आणि प्रत्येकानं शंखाचा नाद आपल्या कानामध्ये साठवून घेतला. सगळी शांतता झाली होती. शंखाचा नाद प्रत्येकाच्या कानामध्ये आला होता. आणि शंखनाद संपला. आणि ज्या सेकंदाला शंखनाद संपला त्याच सेकंदाला काही रांगेत असलेले सैनिक, त्या सैनिकांच्या बरोबर तुतारी होती. आणि या तुतारीचा स्वर प्रत्येकाच्या कानामध्ये आला. प्रत्येकाच्या कानामध्ये तो तुतारीचा स्वर आला. आणि त्या तुतारीनं प्रत्येकाचं अंग मोहरलं गेलं. प्रत्येकाचं शरीर उद्दीपित झालं. प्रत्येकाच्या शरीरामध्ये उत्साह संचारला युद्ध करण्याचा. ते 2 विधी झाल्यानंतर युद्धाची सुरुवात झाली. आणि युद्धाची सुरुवात झाल्यानंतर मग समोरचा माणूस आपला शत्रू आहे, त्याला आपल्याला संपवायचं, एवढीच एक विचारधारा सुरू झाली. युद्धामध्ये सैनिक, ते युद्ध सीमेवरती असू द्या किंवा कुरुक्षेत्रावरती असू द्या, समोरासमोर फक्त आल्यानंतर आपण एकमेकाच्या शत्रू आहोत आणि आपल्याला एकमेकाला संपवायचंय, एवढाच एक भाव त्यांच्या मनामध्ये असतो. युद्ध चालू झालं. दिवसभरात अनेक सैनिक गतप्राण झाले, दारातीर्थी पडले. संध्याकाळी त्यांची प्रेत उचलून नेण्यात आली. संध्याकाळचे 6 वाजले. आणि संध्याकाळच्या 6 वाजल्यानंतर शंखनाद झाला. भगवान परमात्म्यानं पुन्हा एकदा शंखनाद केला. आणि पुन्हा सगळं युद्ध शांत झालं. प्रत्येक जण आपल्या निवासस्थानाकडे जायला निघाला. शांत पद्धतीनं सगळे झोपी गेले. आणि झोपी गेल्यानंतर एका सेवकानं संध्याकाळी विचारलं आपल्या मित्राला, त्यानं सांगितलं, सकाळी देवानं शंख वाजवला, परंतु मला त्याचा अर्थ कळला नाही. नंतर तुताऱ्याही वाजल्या, मला त्याचा अर्थ कळाला नाही. त्यानं सांगितलं, या जगाचं पाठराखण करणारा, या जगाचं सृजन करणारा, या जगाला आनंद देणारा एकमेव तोच आहे भगवंत. आणि मग तो भगवंत शंख वाजवतो. याचं कारण प्रत्येकाला आपण जिवंत असल्याची जाणीव झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शंख, याचा अर्थ काय होतो? आपण दररोज मंदिरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर पहिला माणूस ज्यावेळेस मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी येतो, त्याचं पहिलं कर्तव्य काय? पहिल्यांदा शंखनाद करायचा आणि हा सगळा परिसर संजीवन करण्याची कर्तव्याची भावना व्यक्त करायची. शंखनाद मंदिरामध्ये केला जातो. तो कुरुक्षेत्रावरती जसा केला जातो तसा प्रत्येक मंदिरामध्ये केला जातो. आणि मंदिरामध्ये शंखनाद यासाठी केला जातो की ते सगळा परिसर त्या भगवंताच्या नामानं अलंकृत केला जातो, संजीवन स्वरूपात आणला जातो. आणि मग त्या सेवकानं सांगितलं, सांगू तुला याचा अर्थ असा होतो, तो शंखनाद केला म्हणजे आपण मनुष्य आहोत, आपण जिवंत आहोत. आणि जिवंतपणाचं लक्षण म्हणून शंख वाजवला जातो. त्यानं सांगितलं, नाही कळलं मला, अजून सुद्धा कळलं नाही. त्यानं सांगितलं, ज्या दिवशी कुरुक्षेत्रावरती गेल्यानंतर ज्या दिवशी तुला शंख ऐकायला येणार नाही, भगवंतानं वाजवलेला कुरुक्षेत्रावरती ज्या दिवशी तुला शंख ऐकायला येणार नाही ना, त्या दिवशी मला येऊन सांग, नंतर काय होतं मी तुला सांगतो. त्यानं सांगितलं, कळलं मला, आता मी तुला सांगेल, परंतु त्या तुतारीचं काय आहे, तुतारी का वाजवली जाते? त्यानं सांगितलं, आपण मनुष्य आहोत, आपण सैनिक आहोत. कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये असलेलं रक्त ते उसळण्यासाठी, आपल्या शरीरातला उत्साह वाढवण्यासाठी आणि आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुतारी आहे. एकाच वेळेस दोन. एक सांगतं तुम्हाला जिवंत राहायचं असेल, जिवंतपणाची जाणीव शंख करून देतो, आणि कर्तव्याची जाणीव ती तुतारी करून देते. आपण मनुष्य आहोत, आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. ज्या दिवशी कुरुक्षेत्रावरचा शंख, आपल्या मंदिरातला शंख ज्या दिवशी
आपल्याला ऐकायला येणार नाही. लक्षात घ्यायचं. ज्या दिवशी या मंदिरातला शंख दररोज वाजवत असाल तर बरं का, ज्या दिवशी आपल्याला तो शंख ऐकायला येणार नाही, वाजवला तरी बरं का, नाही वाजवला तर काही शक्य नाही, परंतु ज्या दिवशी तो शंख आपल्याला ऐकायला येणार नाही, त्या दिवशी समजून चालायचं तो आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. त्या कुरुक्षेत्रावर त्या माणसाने तेच सांगितलं, ज्या दिवशी तुला शंख ऐकायला येणार नाही त्या दिवशी समजून जायचं तो तुझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. आणि म्हणून कुरुक्षेत्रावरचा शंख सांगत होता तुम्ही किती दिवस जिवंत राहणार आहात, आणि कुरुक्षेत्रावरती तुतारी सांगत होती तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करायचं. म्हणून या ठिकाणी बसलेली माणसं, या ठिकाणी या वाडीमध्ये राहणारी माणसं, आपण किती दिवस सुखानं जगणार आहे हा फक्त भगवंत ठरवणार आहे. आणि किती दिवस आपलं जीवन आहे हे सुद्धा कर्तव्याची जाणीव करून देणारा फक्त तोच आहे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण त्यासाठी करायचं आहे, आपल्या जीवनाच्या सुखासाठी करायचं आहे. सुखाला लागी करे शीतळ मन, सुखाला लागे तरी तो पंढरी जाय वेळा, तरी तो पंढरी जाय वेळा, मग तो अवघात सुकर करोसी, मग तो अवघात सुकर करोसी. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर फक्त भगवंताजवळ आहे. आपल्या जीवनातलं सगळं जरी संपून गेलं तरी सुद्धा शेवटचा पर्याय फक्त देवाकडं. माणसं तिसरा पर्याय म्हणून देवाकडं पाहतात. अगदी मोठमोठी माणसं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, द्रौपदीचं वस्त्रहरण होण्याच्या अगोदर कुरुक्षेत्रावरती त्या दूत युद्धामध्ये कौरव पांडवांनी द्रौपदी पणाला लावली, आणि पणाला लावल्यानंतर द्रौपदी हरली. नव्हे द्रौपदी हरली गेली पांडवांकडून. कौरवानं द्रौपदीला जिंकलं, आणि दुःशासनाला सांगितलं दुर्योधनानं त्या द्रौपदीला ओढत आण, ती आता आपली आहे, आपण तिला युद्धामध्ये जिंकलंय. आणि मग युद्धामध्ये जिंकला असताना दुःशासन ज्यावेळेस तिकडे गेला, दुःशासन ज्यावेळेस तिला आणायला गेला त्यावेळेस एका शयनगृहामध्ये द्रौपदी बसली होती. आणि द्रौपदी बसल्यानंतर द्रौपदीला ओढलं, तिच्या साडीला हात घातला, आणि दुःशासनाने द्रौपदीला ओढल्यानंतर द्रौपदीची छलबछल झाली. ऋतुस्राव होती द्रौपदी त्यावेळेस. आणि अशा अवस्थेमध्ये एखाद्या परपुरुषानं हात लावावा, तिच्या अंगाचा थरकाप झाला, मुठी आवळल्या, आणि तिने विचार केला हा आपला दीर आज मला या शयनगृहामध्ये आल्यानंतर ऋतुस्राव असताना सुद्धा माझ्या कपड्याला स्पर्श केला, मुठी आवळल्या, आणि तिला जाणीव झाली कुणाला स्पर्श केला, मी 5 पांडवांची पत्नी आहे. एक वीर या पृथ्वीचं अधपतन करू शकतील असे 5 पती, 5 वीर, 5 योद्धे माझे पती आहेत. आणि एवढं सगळं असताना अर्जुनासारखा धनुर्धर, भीमासारखा गदायुद्धामध्ये प्रवीण, धर्मयुद्धामध्ये असलेला धर्मराजा, नकुल सहित खडक युद्धामध्ये प्रवीण असणारे हे 5 प्रकारचे पती असताना एका परपुरुषानं मला स्पर्श केला. तिनं हात मुठी आवळल्या आणि आपल्या पतींकडे पाहिलं, जे रक्षण करण्याकरता येतील अशी अपेक्षा होती. पहिल्यांदा आपल्या पतीकडे पाहिलं, 5ही पतीकडे पाहिलं, परंतु शयनगृहांमधून त्या पतीकडे पाहताना त्या 5ही पतींची नजर मात्र पायाकडे होती. आपण त्यांच्याकडे पाहून सुद्धा काहीच प्रतिसाद मिळाला नाही पतींकडून, आणि कोणताही प्रतिसाद न मिळाली ती द्रौपदी हतबल झाली, आणि पतीचा आधार संपला. ज्या पतीच्या नावानं आपण कुंकू लावलं, ज्या पतीच्या नावानं आपण धारण केलं, सौभाग्य धारण केलं, ज्या पतीच्या नावानं शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं मान्य केलं, असा असणारा पती जो मला कोणत्याच प्रकारचा आधार देत नाही, पतीचा आधार संपला. आणि मग तिने विचार केला, पहिला आधार पतीचा होता, पतीचा आधार संपला, आणि नंतर तिनं आपल्या साडीचा पदर ओढताना आपल्या दातामध्ये द्रौपदीनं धरला. मी का सांगतोय तुम्हाला, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरा आधार आपला स्वतःच्या शरीरानं तिनं काय केला, तो पदर दातामध्ये धरला आणि प्रतिबंध करायला लागली, परंतु पुरुषापुढं तिचं बळ कमी पडलं आणि दातातून तो पदर निसटला. 2 पर्याय संपले.
पहिला आपल्या नातेवाईकांचा म्हणजे आपल्या पतीचा पर्याय, दुसरा आपल्या शरीराचा पर्याय. 2 पर्याय संपले आणि आता 2 पर्याय संपल्यानंतर किती पर्याय संपले? 2. पहिले सगळे नातेवाईक म्हणजे आपले पती, दुसरं आपलं शरीर, आणि आता तिसऱ्यांदा तिला जाणीव झाली आता या जगामध्ये आपल्याला कुणीच वाचवायला येणार नाही. आणि मग तिसऱ्यांदा काय केलं? तिसऱ्या वेळेस मग भगवंताला, आणि मग तो भगवंत आला. पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, परंतु द्रौपदी सारखी भगवंताला ओळखणारी, जाणणारी, मनामध्ये साठवणारी, तिनं सुद्धा देवाचा विचार तिसऱ्यांदा केला. आणि आपणही सगळी मंडळी, आपणही सगळी संसारामध्ये जीवनात जगत असणारी सगळी माणसं तिसऱ्यांदा देवाचा विचार करतो. परंतु या भारतामध्ये ज्यांना ज्यांना देवाची जाणीव झाली, नवे नवे ज्यांचे सगळे पास संपले, ज्यांचे सगळे पास संपले, ज्यांना कुणीच शिल्लक राहिलं नाही, आधार देणारं कुणीच शिल्लक राहिलं नाही. अजून एक सांगू का तुम्हाला? जी आंधळी असतात, डोळ्यानं जन्मांना आंधळी असतात, अशी माणसं देवाच्या द्वारामध्ये भजन करताना दिसतात. जी पायानं जन्मांध पंगू असतात, अशी जन्मांध पांगळी असलेली माणसं ही सुद्धा देवाचं भजन पूजन करताना तुम्हाला पंढरपूर, आळंदी या ठिकाणी दिसतात. परंतु ज्यांना सुंदर शरीर दिलंय, ज्यांना सुंदर हात दिलेत, सुंदर डोळे दिलेत, सुंदर प्रकारचं मन दिलंय, ही सगळी माणसं मात्र देवाकडे जाताना दिसत नाही. देवे दिला देह भजन गोमाटा, 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 देवे दिला देह तोया झाला फाटावादिकेचा, तोया झाला फाटावादिकेचा, तोया झाला फाटावादिकेचा, तोया झाला फाटावादिकेचा, देवे दिला देह भजन गोमाटा, देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमाटा. आणि म्हणून त्याची प्रतारणा करताना दिसतो सामान्य माणसं ज्याला आयतं मिळालंय सगळं, आपल्याला हे सगळं कोणत्याच विनाशायास आपल्याला मनुष्य देह मिळाला, विनाशाया सुजलाम सुफलाम भूमीमध्ये जन्म मिळाला. परंतु आनंदाचा स्रोत सापडण्यासाठी आपण अनेक ठिकाणी जातो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे सगळं दिलंय, हे सगळं विना प्रयत्नानं आपल्याला प्रदान केलं त्या भगवंतानं. हे सगळं करताना जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, हे सगळं बोलण्याचं सामर्थ्य, हे सगळं भजन करण्याचं सामर्थ्य, हे सगळं मला जर मिळालं असेल तर हे सगळं फक्त भगवंतानं दिलं. सगळं देणारा तोच आहे. आणि हे सगळं त्याच्याजवळ मी समर्पित केलं. 450 एकर जमीन ही फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, जगासाठी समर्पित केली. सगळ्या वह्या, वसुलीच्या सगळ्या वह्या जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्या समर्पित केल्या आणि सांगितलं आता फक्त एक धरिला चित्ती आम्ही रुखमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारिला भवभ्रम. सगळं सोडून दिलं.
संचित सांडवले होते काही ते जवळे संचित सांडवले संचित सांडवले काही होते ते जवळे संचित सांडवले मित गोत पुत माया तुटली लागावळी मित गोत पुत माया मित गोत पुत माया तुटली मित गोत पुत माया निष्काम झालो देवा होते माझे कपाळी निष्काम झालो देवा निष्काम झालो देवा होते माझा कपाळे निष्काम झालो देवा तुका म्हणे तोचे आता माझा सर्वस्व बळी माझा सर्वस्व आता करी माझी चिंता दाना देई बाबा आता माझी चिंता हा भाव निर्माण भगवंताकडे जाण्यासाठी हा भाव निर्माण व्हावा लागतो पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता हा भाव निर्माण व्हावा लागतो तरच भगवंताचं दर्शन होतं ज्यांना ज्यांना कुणीच नव्हतं या जगामध्ये कुणी पाठीराखा नव्हतं लग्नामधून पळून गेलेली ती 8 वर्षाची कन्या ती एका ऋषीच्या आश्रमामध्ये थांबली आणि ऋषीची सेवा केल्यानंतर त्या ऋषीनं सांगितलं एक दिवस तो भगवंत तुला भेटण्यासाठी निश्चित येईल आणि मग त्या साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवून ती 8 वर्षाची मुलगी लग्न मंडपातून निघून गेलेली ती मुलगी त्या साधूच्या शब्दावर विश्वास ठेवून भगवंताचं नामस्मरण करायला लागली बरोबर आहे की नाही आणि भगवंत मला भेट देणारा एकमेव अपेक्षेनं ती भगवंताची वाट पाहत राहिली आणि भगवंताची वाट पाहत राहिलेली ती एक दिवस रात्रंदिवस अखंड भगवंताचं नामस्मरण करावं एक दिवस तो येणारे आपल्याला भेटायला येणारे म्हणून सकाळपासून पहाटे 4 वाजल्यापासून सडा संमार्जन करावं रांगोळी काढावी सुंदर फुलं तोडावी आणि भगवंताला प्रसादासाठी लागणारी ती गोड गोड फळं तिनं चाखून ठेवावी की माझा भगवंत येईल मला दर्शन देईल आणि ही गोड गोड फळं चाखेल भगवंताची वाट पाहत राहणारी 79 वर्ष वय होईपर्यंत ती शबरी माता त्या भगवंताची वाट पाहत होती आणि एक दिवस सकाळी पहाटे अखंड भजन करता करता तिचे डोळे सुकून गेले पापण्या जीर्ण झाल्या भगवंताचं नामस्मरण करताना रात्रंदिवस आठवताना रात्रंदिवस प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करताना असलेली तिची आसवा सुद्धा प्रेममूर्ती नामदेवरायांच्या त्या शब्दाप्रमाणे बोथट होऊन गेली बरोबर आहे की नाही आम्ही वारकरी मंडळी दररोज पहाटेच्या काकड्यामध्ये त्या भगवंताला आठवण्यासाठी प्रार्थना करतो आसवे दाटली उभारो निवाहे आसवे दाटली उभारो निवाहे आसवे दाटली उभारो निवाहे आसवे दाटली उभारो निवाहे नामा वाटा पाहे जात नामा वाटे आणि अशी आर्ततेनं वाट पाहणारी ती शबरी दररोज नामस्मरण करणारी त्या भगवंताला नामस्मरणाला आलिंगन देणारी आगतम रामा श्री स्वागतम रामा स्वागतम
पुरुष येताना दिसले आणि सगळ्या अपेक्षा संपल्या. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. आणि प्रभू रामचंद्र येताना दिसले. काय आनंद झाला असेल. आतापर्यंतची सगळी प्रतीक्षा संपली आणि येताना पाहिल्यानंतर टचकन डोळ्याला पाणी आलं. माझा भगवंत कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून वाट पाहत असणारा तो माझा भगवंत आला. जसजसं अंतर कमी व्हायला लागलं तसतसं शरीराचा दाह झाला आणि ते भगवंत एकदम समोर येऊन उभे पाहिले आणि भगवंताला समोर पाहिलं. आणि भगवंताला समोर पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये ते रूप साठवून घेतलं त्या शबरी मातेनं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोकलिया. रवी शशी कळा लोकलिया. कस्तुरी मळवट चंदना त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. अजे फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे. कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. आणि अंतर कमी झाला आणि भगवंताला पाहिलं. काय जीवनात आनंद होता. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे. आणि तो आनंद स्वरूप भगवान परमात्मा उभा राहिला. काय करावं सुचत नव्हतं. भगवान परमात्म्याच्या चरणावर लोटांगण घातलं शबरी मातेनं. आपल्या अश्रूंचा अभिषेक केला आणि समोर ती फुलं धरली. ती फळं आपण उचिष्ट केलेली ती फळं उष्टी केलेली ती बोरं समोर धरली आणि भगवंतानं ती उष्टी बोरं. या जगाचा चालक या जगाचा मालक तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो उभा राहिला एका शबरी मातेच्या त्या पर्णकुटी समोर आणि ती बोरं चाखायला लागला. आणि ती बोरं चाखताना त्याला झालेला आनंद आणि त्या शबरी मातेला ती बोरं चाखताना समोर भगवंताला पाहताला झालेला आनंद. तो भक्त आणि देव या दोघांना झालेला आनंद शब्दात व्यक्त न करण्याजोगा होता. आणि हा आनंद हा देव आणि भक्ताचा आनंद तो आनंद पाहत असणारी ती शबरी माता खरोखर आज माझ्या जीवनाचं सोनं झालं असं तिला वाटायला लागलं. भगवान परमात्म्यानं सांगितलं खरोखर काय ती प्रतीक्षा आहे. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला निंदिते तेने वंद्य केले. निंदिते तेने वंद्य केले. निंदिते तेने वंद्य केले. निंदिते तेने वंद्य केले. आजा मिळ दिल्ली तारी ले कुठे. आजा प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. हे ज्यांनी अंगीकार केला त्या देवाचा ते निंदे असणारे धन्य झाले. हा देवाचा महिना आहे आणि म्हणूनच हे सगळं सामर्थ्य मला प्राप्त झालं. हे फक्त आणि फक्त त्या देवामुळे प्राप्त झालं. हाच भाव जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात व्यक्त करतात. आपली अबले नाही मी बोलत. आपली अबले Yeah.
आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी आज जे बोलतोय ही वाचा सुद्धा त्याचीच आहे आणि तो सगळं देणार आहे. थोडस उभं करा, थोडं थोडं थोडं, उन्हामुळे होते. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या अस्तित्वाचं वर्णन करतात. हे सगळं मी करत नाहीये, हे सगळं देव करतोय. देवाच्याच कृपेमुळे होतं. या ठिकाणी असलेली सर्व निसर्गातली मंडळी आपल्याला बोलता येते ठीक आहे, परंतु अबोल असणारी, निश्चळ असणारी, कोणत्याही प्रकारचं आपलं अस्तित्व नसणारी ही सगळी पशु मंडळी ही फक्त कुणाच्या आधारावर जगत असतात. कोणताही पशु पक्षी कधीच कोणताच धान्य संचय करून ठेवत नाही, कोणती साठवणूक करून ठेवत नाही. फक्त यामध्ये मनुष्य जात सोडता इतर सर्व प्राण्यांना फक्त आणि फक्त त्या भगवंतावर विश्वास आहे. आम्ही जगतोय, आम्हाला उद्या दाखवणारा फक्त तो आहे, आम्हाला जन्म देणारा तो आहे, तारणारा तो नाही. कोणताच पशु पक्षी आपला मृत्यू हा कोणत्याच प्राण्याला दिसू देत नाही. सगळ्यात महत्वाचं, परवा दिवशी सहज आम्ही चाललो होतो रस्त्याच्या कडेनं, रस्त्यानं चाललो होतो. आमच्या समोर एक मुंगूस अचानक रस्ता बंद करता करता, रस्ता क्रॉस करता करता अचानक त्याच्या शरीरावरून गाडी गेली असेल, त्याच्या शरीरावरून गाडी गेली असेल. परंतु अशाही परिस्थितीमध्ये ते मुंगूस शांत बसलं नाही. रस्त्यावरती आपला मृत्यू लोकांना दिसू नये म्हणून. पहा बरं का, एखाद्या पशुची मरताना सुद्धा भावना किती शुद्ध असते. मला हे सांगायचं आहे, मरताना सुद्धा भावना किती शुद्ध असते. रस्त्याच्या मधोमध आपल्या शरीरावरून गाडी गेली आहे, परंतु आपलं सुद्धा शरीर इतर माणसांना किंवा आपल्या जातीच्या एखाद्या प्राण्याला दिसू नये. आणि एखाद्या प्राण्याला ते शरीर दिसल्यानंतर सुद्धा त्यानं तो आक्रोश पाहून, आपल्या शरीराची अवस्था पाहून त्यानं स्वतःचं शरीर संपून घेऊ नये म्हणून, आत्मसमर्पण करू नये म्हणून कोणताच प्राणी आपला शेवटचा श्वास आपल्या जातीसमोर, आपल्या प्राण्यांसमोर, आपल्या कुळासमोर घेत नाही. त्या प्राण्यानं आपलं शरीर तशा परिस्थितीमध्ये तिथून हलवलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये रक्त असेपर्यंत तो स्वतःच्या शरीराला गिरक्या घेऊन तो बाजूला कुठंतरी एखाद्या अडचणीच्या ठिकाणी जाऊन शेवटच्या घटिका मोजत राहिला. ही भावना पशूंची आहे, ही भावना पशूंची आहे. ज्या भगवंतानं आपल्याला जन्माला घातलंय त्या भगवंताला हे शरीर समर्पित करताना, ज्या भावनेनं आपल्याला जन्माला घातलंय तीच भगवंताची भावना आपण ठेवावी. आपल्याला सामर्थ्य मिळालं. प्रत्येक पशुपक्षीची भावना वेगळी आहे, प्रत्येक पशुचा आहार वेगळा आहे, प्रत्येक पशुची जगण्याची पद्धती वेगळी आहे. प्रत्येकाला एक सुंदर अशा प्रकारचं शरीर दिले, सुंदर अशा प्रकारचा गुण दिलाय. मनुष्य प्राणी त्याचा अवगुण ओळखून त्याच्यावरती त्याला घात करण्याचा प्रयत्न करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. अजून पुढे जाऊन सांगू, काही माणसं इथली नाही बरं का, इथली सुद्धा काही असतील, मी बऱ्याच वेळा इथं बोलून गेलो, सांगतो मी बऱ्याच वेळा. एखादा पशु मुठमुठ अन्न जमा करून स्वतःचं शरीर वाढवतो आणि स्वतःचं शरीर बलदंड करतो, बळकट करतो. या निसर्गामधून, या वसुंधरेच्या अंगाखांद्यावरती उगवलेल्या झाडांमधून त्यांचा अंकुर घेऊन, त्याची छोटी छोटी पानं घेऊन, राहू दे राहू दे राहू दे राहू दे, आता थोडंच राहिले, राहू दे. विठ्ठला 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 या वसुंधरे छोट्या छोट्या झाडाझुडूपासून अन्न जमा करतो आणि असं अन्न जमा करून स्वतःचं वाढवलेलं शरीर आणि या शरीराला, या वाढवलेल्या एखाद्या पशुला लोक बाजारात घेऊन जातात आणि बाजारामध्ये विकून त्याचा विक्रय करतात. आणि विक्रय केल्यानंतर छोटे छोटे तुकडे त्या पशुचे केले जातात आणि छोटे छोटे मांसाचे तुकडे आणून, त्या मांसाचे तुकडे घरी आणून काही लोक शिजवतात. मला सांगा त्या प्राण्याचा काय दोष आहे, त्यानं कोणता गुन्हा केलाय म्हणून त्या प्राण्याचे तुम्ही छोटे छोटे शरीराचे तुकडे केले, त्यानं कोणतं पाप केलंय? आणि त्याही प्राण्याला तुमच्यासारखेच कोणीतरी नातेवाईक असतील, त्याही प्राण्याला कोणती तरी भावना असतील, त्याही प्राण्याला या जगाचा आनंद घ्यायला
वाटत नाही का? त्यालाही या जगाचं सुख घ्यावं वाटत नाही का? परंतु त्या सगळ्या सुखाला प्रतिबंध करून त्या जीवनाचा त्याचा घात करून तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून मांस म्हणून आहार म्हणून खाता. खरोखर या निसर्गातल्या प्राण्यांना संपवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? अजिबात नाही. या निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशीर्वादांनी सजवलंय आणि या आशीर्वादानं ज्या ज्या प्राण्यांना सजवलंय त्याच्यातला एक प्राणी ज्याला सुंदर स्वर दिलाय, ज्याला सुंदर गायनाचं अंग दिलंय, हे गायनाचं सुंदर अंग जरी दिलं असलं तरी सुद्धा ती सुद्धा कृपा कुणाची आहे? तर ती सुद्धा भगवंताचीच कृपा आहे. आणि हाच भाव जगद्गुरु तुकोबराय आहे पुढच्या चरणामध्ये व्यक्त करतात. साळो की मधुरा बोले तैसे बानी, 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 ओ साळो की मधुरा बोले तैसे बानी, साळो की मधुरा बोले तैसे बानी, साळो की मधुरा बोले तैसे बानी, साळो की मधुरा बोले तैसे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धणी वेगळाची. साळुंकी जर या निसर्गामध्ये सुंदर सुंदर बोलत असेल, सुंदर सुंदर गायन करत असेल, तर ही सुद्धा कुणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालंय हे सगळं विधिलिखित आहे. हे सगळं कोणत्या तरी सृष्टीनं, कोणत्या तरी एका विधिलिखितानं मांडलेलं आहे. बरीच माणसं प्रत्येक वेळेस स्मशानभूमीवरती गेल्यानंतर देवाला दोष देताना दिसतात. परंतु तुम्हाला सांगू, हे सगळं विधिलिखित आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक दिवस, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक दिवस ही भगवंतानं दिलेली आहे. हे सगळं भगवंतानं रचित आहे. आपण या आडनावानं राहत असू, परंतु हे सगळं नाव, हे सगळं गाव जर कुणी दिलं असेल तर ते देवानं दिलंय. आणि म्हणून जीवनामध्ये जर सुख दुःख आलंय, हे सगळं सुख दुःख हे देवानं सुख दुःख दिलंय. आणि अजून एक आमची कुंती माता बोलते नाही का? आमची कुंती माता बोलते, कुंती माता बोलते, माझ्या जीवनामध्ये द्यायचं असेल देवा तर काय दे? फक्त आणि फक्त दुःख दे. आणि ज्या माणसांना दुःख मिळालं जीवनामध्ये, थोडंच राहिले आता, ज्या माणसांना दुःख मिळालंय, असं ज्यांना ज्यांना दुःख मिळालं असेल ती सगळी माणसं देवाकडे जाताना दिसतात. ज्यांना सुख मिळालंय ती माणसं मात्र देवाकडे जाताना दिसत नाही. अजून सांगू तुम्हाला, काही दिवसापूर्वी बरं का, महाराज 8च दिवस झाले, 8 दिवसापूर्वी कीर्तन होतं अकोल्यामध्ये. अकोल्यात बरं का, 1 लाख लोकसंख्येच्या गावामध्ये अकोल्यामध्ये कीर्तन होतं बाबा. आणि अकोल्यामध्ये नुसतं आजूबाजूला इकडं तिकडं कीर्तन नव्हतं. अगस्ती आश्रमात, शेटे मळ्यात, नायकवाडी मळ्यात, धुमाळवाडी, इकडं नाही, अकोल्याच्या मध्यवर्ती भागामध्ये. महाराज तुम्हाला माहिती आहे, मध्यवर्ती भागामध्ये ज्या ठिकाणावरून जवळजवळ 50,000 लोकांना, किती? 1-2 नाही बरं का बाबा, 50,000 लोकांना त्या कीर्तनाचा आवाज जात असेल, एवढ्या मध्यवर्ती ठिकाणी कीर्तन होतं. स्टँडच्या जवळपास, एकदम स्टँडच्या जवळ, जय महाराष्ट्र हॉटेलच्या शेजारी मराठी शाळेत, अकोल्याच्या मराठी शाळेमध्ये कीर्तन होतं. त्या ठिकाणांचा आवाज 50,000 लोकांपुढे जात होता. सुंदर साऊंड सिस्टीम होती, परंतु फक्त 2च माणसं, किती? टाळकरी सोडता, टाळकरी वारकरी होते पाठीमागे भरपूर, ती सगळी आश्रमाचीच माणसं, मुलं होती, आमच्या महाराजांच्या आश्रमातली मुलं होती. परंतु पुढे काही पोरं बसलेली होती, ती एकदम पोरं लहान, कितवीची?
2-4 दुसरीची पहिलीची काही 5वी पर्यंतची पोरं होती ज्यांना काहीच कळत नाही अशी पोरं, आणि 2च माणसं बसलेली होती. ती 2 माणसं कशासाठी बसली होती? त्यांची पंगत होती आणि ती जरा अडकलेलीच होती. ती अडचणीत होती कारण पंगत, बाबाचं कीर्तन संपल्याशिवाय पंगत देता येणार नाही, आणि त्यामुळं स्वयंपाक घेऊन आलेली ती 2च माणसं कीर्तन ऐकायला होती. बाकी सगळी साथीला होती. 2-4 महाराज होते, सगळे सफेद कपडे घातलेले पाठीमागं होते. परंतु अकोल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी 2 माणसं कीर्तन ऐकायला असावीत. रस्त्यानं जाणारी माणसं मोटरसायकलवर पाहायची, कुणीच ब्रेक लावत नव्हतं. मला जाताना रस्ता दिसत होता समोर, कारण ते समोरच आहे. शहरामध्ये श्रीमंत असणारी माणसं, त्यांना देवाची गरज वाटत नाही, त्यांना देवाचं अस्तित्व मान्य वाटत नाही. सगळं आपल्याला सुंदर लाभलंय, आपल्याला देवाची गरजच नाही आहे. परंतु आपल्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द, आपण एखाद्यानं संवाद करत असताना देणारं उत्तर, हे सुद्धा देवाच्या कृपेशिवाय आपल्याला साध्य होत नाही. रावणाचा भाऊ, ज्याला इंद्रपद हवं होतं, त्याला सुद्धा निद्रापद देण्याचं भाग्य हे भगवंतानं प्रदान केलं. आणि कुंभकर्ण 6 महिने झोपून असायचा. ही कुणाची कृपा आहे? सरस्वती, त्या काळामध्ये सरस्वतीनं त्या भगवंतानं पाठवलं आणि सरस्वतीकडून ते वदवायला लावलं, नाही का? हे सगळं सामर्थ्य, ही सगळी कृपा कुणाची असेल? ही सगळी भगवंताची कृपा आहे. हाच भाव जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात व्यक्त करतात. पामरे बोलावी उत्तरे, परित्या आयुष्यंभरे बोलाविले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द, वाणी, आपलं कर्म, हे सगळं भगवंताच्या अधीन आहे. आपण फक्त कर्म करण्याचे अधिकारी आहोत. मग अशीच बोलून गेलो. आपल्या वाट्याला आलेलं कुणालाच चुकत नाही. आपल्या जीवनामध्ये असलेली रेषा, आयुष्य रेषा कुणालाच खुडता येत नाही. कुणीच ते अमान्य करू शकत नाही. कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर प्रत्येकाला एखाद्या गोष्टीमध्ये विजय जर झाला तर असं वाटतं माझ्यामुळं झाला. पाचही पांडव म्हणायला लागले आमच्यामुळे विजय झाला. धर्मराजा म्हटला माझ्यामुळे विजय झाला. धर्मराजा म्हटला मी जर खोटं बोललो नसतो तर द्रोणाचार्याला तुम्हाला मारताच आलं नसते. अर्जुन म्हटला कुणाची बात करताय तुम्ही? अरे सेनापती, या कुरुक्षेत्रावरती धर्मयुद्धामध्ये असलेला सेनापती, त्या कर्णाला मी मारलं, त्या भीष्माचार्यांना मी यमसदनी पाठवलं. हे सगळं कर्तृत्व मी एका अर्जुनानं केलं. भीमदादा म्हणायला लागला काय तुम्ही माझं कर्तृत्व किती मोठे. 5ही पांडव एकमेकांमध्ये संवाद करायला लागले. कदाचित आम्ही जर नसतो तर युद्धामध्ये विजय मिळाला नसता. प्रत्येकाला वाटायला लागलं एखादी गोष्ट घडून मिळाल्यानंतर, यश मिळाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आपल्यामुळे मिळालं. नाही, ते विधिलिखित आहे, ते भाग्यामध्ये तुमच्या. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. माझा विषय दुसरीकडे जाईल. परंतु आपण जीवनामध्ये ज्यांना आपलंसं मानतो ते आपले आहेत का? नाही. जीवनातली दृष्टी सुद्धा, ती दृष्टीला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं वळण लावून दिलं तरच देवाचं दर्शन होतं. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. आपल्या शरीराचे इंद्रिय असताना सुद्धा त्या इंद्रियांना वेगळं वळण लावलं तरच देवाचं दर्शन होतं. देवाचं दर्शन होणं एवढी सामान्य गोष्ट नाही. दररोज आपण मंदिरामध्ये दररोज येतो. मला सांगा देवानं दर्शन दिल्याचं ऐकलंय का आपण? आतापर्यंत गेल्या 12व्या शतकापासून जवळजवळ
884 वर्षापासून 785 मला वाटतं वर्ष झाले, एवढ्या वर्षापासून आळंदी पंढरपूरची वारी महाराष्ट्रामध्ये चालू आहे, परंतु देवाचं दर्शन कोणाला झालंय का? नाही. परंतु आम्हाला जरी देवाचं दर्शन झालं नाही, परंतु त्या संतांना झालंय. त्या संतांच्या शब्दावरती आमचा मात्र विश्वास आहे. आणि म्हणून त्या संतांच्या शब्दावरती आम्ही एवढ्या वाऱ्या करतो. आम्ही दररोज देवाकडे येतो. देवानं दर्शन देऊ अर्थात न देऊ, परंतु आपल्या भाग्यामध्ये असेल तर आपल्याला निश्चितच देवाची कृपा होईल. हे सगळं असताना पाचही पांडव आपल्यामध्ये संवाद करायला लागले. आमच्यामुळे मिळालं. भगवान परमात्म्याच्या समोर आले. भगवान परमात्म्यानं सांगितलं, युद्ध कोणामुळे जिंकलात मला माहित नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना मला शेवटच्या दर्शनासाठी आपण आपल्या आजोबांकडे भीष्माचार्यांकडे आपल्याला जायचं आहे. आणि भीष्माचार्यांकडे आपण जाऊया. आणि भीष्माचार्याक पाचही पांडव निघाले. पाचही पांडव जाऊन भीष्माचार्य शय्येवरती पहुडलेले होते. शय्येवरती, बाणाच्या शय्येवरती. एवढा मोठा पराक्रमी पुरुष, परंतु पाठीमागच्या जन्माच्या दुष्कर्मामुळं, पाठीमागच्या जन्माच्या एका सरड्याच्या शापामुळं, सामान्य गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. एक सरडा रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं तो वाट ओलांडत असताना पाठीमागच्या जन्मामध्ये एक घोड्यावरती स्वार होऊन एक राजकुमार रस्ता ओलांडत होता. भरधाव वेगानं चालला होता. आणि त्याच वेळेस सरडा रस्ता ओलांडताना त्या सरडा रस्त्याच्या मध्यभागी पाहिला. आणि त्या राजकुमारानं आपला भाला होता, तो भाला घोड्यावरती स्वार असताना त्यानं समोर तो भाला धरला आणि त्या भाल्याच्या टोकावरती सरड्याला उचललं. कशाला उचललं? सरड्याला. आणि सरड्याला वरती धरलं. त्या सरड्या, त्या भाल्याचा अनुकुचितार टोक त्या सरड्याच्या कोमल शरीरामध्ये घुसलं आणि रक्त वाहायला लागलं त्या छोट्याशा सरड्याच्या शरीरातून. त्या सरड्यानं त्या कुमाराकडे पाहिलं, त्या राजकुमाराकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, माझी काय चूक आहे? मी माझा मार्गक्रमण करत असताना, रस्ता ओलांडत असताना तू मला अनुकुचिदार भाल्यानं माझ्या शरीरामध्ये भाला घातला. माझ्या शरीरातून रक्त व्हायला लागलं. मी आता शेवटचा श्वास घेणार आहे, परंतु मी तुला शाप देतो, मरणाच्या दारात असल्यानंतर असाच बाण तुझ्या शरीरामध्ये घुसलेला असेल. पूर्वकर्म, पाठीमागच्या जन्माचं कर्म, ते कर्म भीष्माचार्यांना त्या सरड्याच्या शापामुळे बाणाच्या शय्येवरती पडलेले भीष्माचार्य शेवटचे घटका मोजत होते. रात्रीचे 8 वाजले होते. आणि 8 वाजल्यानंतर सगळे चारही पंडुकुमार पांडव, थांबरे, पाचही पांडव त्या ठिकाणी आले आणि भीष्माचार्यांचं अखेरचं दर्शन घेतलं. दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण सुरू होणार होतं. उद्या सकाळी पहाटे भगवान परमात्मा, भीष्माचार्य भगवान परमात्म्याच्या समोर देह समर्पित करणार होते. आणि भगवान परमात्म्याला येताना पाहिलं, पाचही पांडवांना येताना पाहिलं आणि त्या भीष्माचार्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं त्याही क्षणामध्ये. अंतकालेचे मामेव स्वर्ण मुक्ता कलेवरा, भगवंताला पाहिलं आणि भगवंताला पाहिल्यानंतर साष्टांग प्रणिपात केला. आणि कौंतेय ही हाक मारली, कौंतेय, खरोखर आज शेवटच्या क्षणी मला दर्शन देण्यासाठी देवा तुम्ही आलात. काय माझं भाग्य आहे. आणि खरोखर मी तुमचीच याचना करत होतो, तुम्हालाच आठवत होतो, तुमचीच प्रतीक्षा करत होतो. आणि खरोखर आज देवा तुम्ही आलात. माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझ्या जन्माचं सार्थक झालं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. खरोखर धन्य काळ संत भेटी, धन्य मी माणीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे या वाही काळ हाती. भगवंताला पाहिलं, पाचही पांडवांना पाहिलं. त्या सगळ्या पांडवांपुढं साष्टांग प्रणिपात केला. आपलं शरीर उचलत नव्हतं, सगळ्याही पांडवांनी साष्टांग प्रणिपात केला. आणि धर्मराजाने प्रश्न विचारला, त्या भीष्माचार्यांना सांगा, गुरुवर्य, पितामह, तुम्ही शेवटच्या घटका मोजत आहात, या जगातलं एकमेव सत्य सांगा. भीष्माचार्यांनी त्यावेळेस त्या शेवटच्या क्षणी जी मागणी केली, ती मागणी मला तुम्हाला सांगायचं आहे. ती मागणी सांगितल्यानंतर मी माझ्या शब्दांना विश्रांती देणार आहे. भगवान परमात्म्याच्या समोर भीष्माचार्यांनी मागणी केली. सांगितलं, देवा, कौंतेय, हे वसुंधरा, हे योगेश्वरा,
माझी शेवटची इच्छा आहे. माझा शेवटचा काळ जवळ आलाय. या जगामध्ये, या विश्वामध्ये, या महाभारतामध्ये सगळं केलं हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आज पांडवांना विजय मिळाला आहे तुझ्यामुळे मिळाला. तू नसता तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी, तू नसता तरी यांना काही शक्य झालं नसतं. परंतु माझी शेवटची मागणी आहे देवा, माझी शेवटची अपेक्षा पूर्ण कर. त्यानं सांगितलं मागा. भीष्माचार्यांनी शेवटची अपेक्षा व्यक्त केली. देवा सांगू, माझी शेवटची इच्छा आहे. माझी एक कन्या आहे, जिला मी लहानपणापासून आत्तापर्यंत, लहानची जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत मी वाढवलं, लहानचं मोठं केलं, उपवर केलं. आता मला त्या कन्येचा विवाह करायचा आहे. मला ती उपवर झालेली कन्या, मला सुंदर एका वराबरोबर तिचं लग्न लावून द्यायचं आहे. त्या वराबरोबर लग्न झाल्यानंतर माझं शेवटचं कर्तव्य माझं संपून जाणार आहे. माझ्या जीवनातली शेवटची अपेक्षा संपून जाणार आहे. माझ्या कन्येबरोबर मला विवाह लावून द्यायचा आहे आणि कन्येचा विवाह मला माझ्या डोळ्यासमोर पाहायचा आहे. देवा शेवटची इच्छा माझी पूर्ण कराल का? भगवंतानं सांगितलं. पाचही पांडव संवाद करायला लागले. देवा आतापर्यंत वडिलांच्या इच्छे खातर आजन्म अविवाहित असणारे भीष्माचार्य आज मात्र माझ्या पोटी मुलगी आहे अशी कबुली देत आहेत. माझं लग्न झालंय अशी कबुली देत आहेत. मला मुलगी झाली आहे आणि ती मुलगी सुद्धा उपवर झाली अशी कबुली देत आहेत. देवा आम्हाला या शब्दांचा अर्थ कळालाच नाही. भगवान परमात्म्यानं सांगितलं ऐका, थोड्या वेळ सांगतील ते. पांडवांनी धर्मराजाने विचारलं, भीष्माचार्य गुरुवर्य कोणती तुमची कन्या? त्यांनी सांगितलं माझी बुद्धी नावाची कन्या आहे. माझ्या मनामध्ये असणारी बुद्धी नावाची कन्या आहे. ही बुद्धी नावाची, विचार नावाची, भाव नावाची, भावना नावाची कन्या ती उपवर झाली आहे. आणि त्या कन्येचा विवाह मला माझा एकमेव असलेला वर भगवान स्वरूप असलेला श्रीकृष्ण, या श्रीकृष्णाला माझ्या कन्येचा विवाह मला करायचा आहे. माझ्या बुद्धिरूपी कन्येचा विवाह मला या देवाबरोबर करायचा आहे. आणि बुद्धिरूपी कन्येचा विवाह देवाबरोबर झालेला मला पाहायचा आहे. आणि हा पाहिलेला विवाह, या बुद्धीमध्ये असलेलं अस्तित्व फक्त देवाचं असावं, जो माझा जावई असावा. त्या बुद्धिरूपी देवानं, त्या बुद्धिरूपी कन्येचा विवाह देवाबरोबर झालेला मला पाहायचा आहे. हीच माझी शेवटची इच्छा आहे. आपल्यामधला असलेला विचार हा फक्त देवस्वरूप असला पाहिजे. भीष्माचार्यांनी जसं मरताना फक्त आणि फक्त देवाला आपलंसं केलं, जावई करून घेतलं, बुद्धीला वरलं देवाला, तोच भाव जगद्गुरु विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी पहिल्या भागामध्ये मांडला. पहिल्या अभंगामध्ये रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ही बुद्धिरूपी सजनेला ज्या पद्धतीने विश्वमाऊली ज्ञानोबराय